जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळ एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सर्व जणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी बी-कॉम आणि एम-कॉमला असणार आहे, या विद्यार्थ्यांसाठी मग ते विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी-कॉमचे असतील किंवा एम-कॉम भाग 1 आणि भाग 2ला एन-ई-पी पॅटर्न म्हणजेच एन-ई-पी 2020 पॅटर्नला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, त्यांच्या अभ्यासक्रमाबाबत म्हणजे आता नवीन अभ्यासक्रम आलेला आहे. नवीन विषय काही वाढवून देण्यात आलेले आहे. नवीन इव्हॅल्युएशनची पद्धत पण असणार आहे. टाईम ड्युरेशन किती आहे? पासिंगचा क्रायटेरिया किती असणार आहे? या सर्वांबाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. त्यामुळं बी-कॉम आणि एम-कॉमला असणारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण फर्स्ट इयर, सेकंड इयर बी-कॉमला वेगळा अभ्यासक्रम, वेगळा पॅटर्न आहे. थर्ड इयर बी-कॉमला इव्हॅल्युएशनचा पॅटर्न वेगळा आहे. एम-कॉम भाग 1 आणि एम-कॉम भाग 2ला इव्हॅल्युएशनचा पॅटर्न वेगळा असणार आहे. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एन-ई-पी पॅटर्न हा लागू केलेला आहे. तर यामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी-कॉम आणि एम-कॉम पार्ट फर्स्ट आणि सेकंड एन-ई-पी पॅटर्ननुसार नवीन सिलेबस हा शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून काही अपडेट केलेला आहे. तसेच काही नवीन सब्जेक्ट पण असणार आहे. नवीन इव्हॅल्युएशनचा पॅटर्न, टाईम ड्युरेशन, पासिंग क्रायटेरिया याबाबत आपण माहिती घेणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण बी-कॉमचे काही नवीन सब्जेक्ट काय आहे त्याची माहिती आपण घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2024-25 आणि 25-26 पासून एन-ई-पी पॅटर्न अंडर ग्रॅज्युएशन वर्गाला इम्प्लिमेंट केलेला आहे. त्यावेळेस इम्प्लिमेंट करताना मागच्या 2 वर्षामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2 विषयामध्ये काय केलेलं होतं, यूजीचे अभ्यासक्रम लागू केलेले होते. ज्यामध्ये 8 अभ्यासक्रम किंवा 8 स्पेशलायझेशनचे जे काही मेजर विषय होते, ते त्यांनी इम्प्लिमेंट केलेले होते. आणि आता शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून त्यांनी काय केलेलं आहे, अजून एक नवीन विषय त्यांनी अभ्यासक्रमासाठी दिलेला आहे. या नवीन अभ्यासक्रमामध्ये त्यांनी फायनान्शियल टेक्नॉलॉजी किंवा फिनटेकचे जे काही सब्जेक्ट आहे, तर ते एक नवीन स्पेशलायझेशन आत्ताच्या घडीनुसार त्यांनी इम्प्लिमेंट करून दिलेला आहे. तर त्या संदर्भातच आपण माहिती बघणार आहे. त्याचा सिलेबस तुम्हाला कुठे बघायला भेटेल त्याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. पण आता सांगतो की शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून बी-कॉम ही जी काही डिग्री असणार आहे, ती जवळ-जवळ 9 विषयांमध्ये दिली जाणार आहे. अगोदर मागच्या वर्षीपर्यंत 8 विषयात होती. आता हा 9वा विषय बी-कॉम इन फायनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणजेच फिनटेक हा आणलेला आहे. ज्यामध्ये सेमिस्टर फर्स्टला फंडामेंटल्स ऑफ फायनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणजेच फिनटेक फर्स्ट हा सब्जेक्ट आहे. तर सेमिस्टर सेकंडला पेमेंट टेक्नॉलॉजीज अँड फिनटेक ॲप्लिकेशन सेकंड हा नवीन सब्जेक्ट आहे. त्यापूर्वी अगोदर बी-कॉम इन अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन, बी-कॉम इन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, बी-कॉम इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बी-कॉम इन मार्केटिंग, बी-कॉम इन बिझनेस प्रॅक्टिसेस अँड कोऑपरेशन, बी-कॉम इन बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स, बी-कॉम इन बिझनेस लॉ, बी-कॉम इन बिझनेस मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड एनालिटिक्स अशा टोटल 8 विषयांमध्ये बी-कॉम डिग्री ऑफर केली जायची. आता 9वा पण विषय त्यांनी शैक्षणिक वर्ष 26-27 पासून इम्प्लिमेंट केलेला आहे. या सब्जेक्टला प्रत्येक सेमिस्टरला 4-4 क्रेडिट असणार आहे. तर एम-कॉम ही देखील डिग्री आता 9 विषयांमध्ये दिली जाणार आहे. ज्यामध्ये एम-कॉम इन अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन, एम-कॉम इन कमर्शियल लॉ अँड प्रॅक्टिसेस, एम-कॉम इन ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम, एम-कॉम इन कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट, एम-कॉम इन बिझनेस प्रॅक्टिस अँड एन्व्हायर्नमेंट, एम-कॉम इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, एम-कॉम इन ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स, एम-कॉम इन ॲडव्हान्स मार्केटिंग आणि आता 9वा एम-कॉम इन फायनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणजे फिनटेक अशा नावाचा नवीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. एम-कॉम भाग 1 साठी जवळ-जवळ त्याला 4 अन् 4, 8 अन् 2, 10 क्रेडिटचा हा अभ्यासक्रम असणार आहे. ज्यामध्ये सेमिस्टर 1 साठी तुम्हाला फाउंडेशन ऑफ फिनटेक अँड डिजिटल इकॉनॉमी 4 क्रेडिटचा सिलेबस आहे. नंतर डिजिटल पेमेंट सिस्टम आणि यू-पी-आय इकोसिस्टम याला 2 क्रेडिट आहेत. तर फायनान्शियल डेटा एनालिटिक्स युजिंग एक्सेल आणि पॉवर बी-आय याला 4 क्रेडिट असणार आहे. अशा पद्धतीचा हा नवीन सिलेबस, नवीन प्रोग्राम अभ्यासक्रमासाठी नव्याने स्पेशलायझेशन देण्यात आलेला आहे. तर नक्की तुम्हाला समजलं असेल नवीन सिलेबस आणि नवीन सब्जेक्ट कोणकोणते असणार आहे. आता आपण पुढचा कम टू द पॉइंट पुढच्या प्रश्नाकडे वळूया की इव्हॅल्युएशन पॅटर्न कोणता असणार आहे. बघा जे विद्यार्थी एम-कॉम भाग आणि एम-कॉम भाग 2ला 2026-27 या वर्षापासून असणार आहे.
तसेच एफ-वाय बी-कॉम आणि एस-वाय बी-कॉम 2025 पॅटर्न किंवा एन-ई-पी पॅटर्नला विद्यार्थी असणार आहे. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 ला त्यांना ज्या विषयांना 4 क्रेडिट आहे त्यांना इंटरनलला 40 मार्क आणि विद्यापीठाची परीक्षा 60 मार्काची होईल. तर ज्या विषयांना 2 क्रेडिट आहे, तर त्यांची विद्यापीठाची परीक्षा 30 मार्काची आणि इंटरनल एक्झाम 20 मार्काची होणार आहे. म्हणजे त्यांना 40-60 आणि 20-30 चा पॅटर्न असणार आहे. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 ला जे विद्यार्थी टी-वाय बी-कॉमला असणार आहे, त्यांना 4 क्रेडिटसाठी 30 आणि 70 चा पॅटर्न आहे. म्हणजे 30 मार्क इंटरनल आणि 70 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे. तर ज्या सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे त्यांना इंटरनल 15 मार्क आणि विद्यापीठाची परीक्षा 35 मार्कांची होणार आहे. हा पॅटर्न फक्त टी-वाय बी-कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 24-25, 25-26 आणि 26-27 ला बी-कॉममध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी एफ-वाय, एस-वाय, टी-वायचा पॅटर्न हा 30-70 आणि 15-35 चा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून प्रथम वर्ष बी-कॉमला प्रवेश घेतलेला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना 40-60 चा पॅटर्न इम्प्लिमेंट असणार आहे. तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे इथे मी तुम्हाला 3 नंबरचा मुद्दा जो न्यू इव्हॅल्युएशन पॅटर्न आहे, तो तुम्हाला या ठिकाणी सांगितला आहे. पुढचा आपण टाईम ड्युरेशन बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 60 मार्काची युनिव्हर्सिटीची ज्यावेळेस पेपर होईल, त्यावेळेस त्याला पेपरचा जो काही युनिव्हर्सिटीच्या पेपरचा टाईम असेल तो 2.5 तासापर्यंत असणार आहे. तर 30 मार्काचा जो काही पेपर आहे त्याला 2 तासाचा टाईम अवधी देण्यात येणार आहे. तर जे विद्यार्थी म्हणजे हा जो काही वरचा टाईम दिलेला आहे 2.5 तास आणि 2 तासाचा हा एफ-वाय, एस-वाय बी-कॉमसाठी आणि एम-कॉम पार्ट फर्स्ट सेकंडसाठी असणार आहे. जे विद्यार्थी टी-वाय बी-कॉमच्या 2026-27 बॅचला असणार आहे, त्यांना 70 मार्कासाठी 3 तासाचं टाईम ड्युरेशन आणि 35 मार्कासाठी 2 तासाचं टाईम ड्युरेशन देण्यात येणार आहे. तर इथे पण तुम्हाला टाईम ड्युरेशनची माहिती आता समजली असेल. पासिंग क्रायटेरियाकडे वळूया. बघा 60 मार्कांपैकी तुम्हाला किमान 24 मार्क पडले पाहिजेल. तर 30 मार्कांपैकी किमान तुम्हाला 12 मार्क पडले पाहिजेल. तर 70 मार्कांचा जो पेपर आहे टी-वाय बी-कॉमचा त्यासाठी 70 पैकी तुम्हाला 28 मार्क पासिंगला पाहिजेल. 35 पैकी 14 मार्क तुम्हाला पासिंगला पाहिजेल. इंटरनलचा जर का विचार केला तर 40 पैकी तुम्हाला 16 मार्क पासिंगला आहे. तर 20 पैकी किमान 8 मार्क पडणं अपेक्षित आहे. 30 पैकी तुम्हाला इथे 12 मार्क पासिंगला आहे. तर 15 पैकी किमान तुम्हाला 6 मार्क पासिंगला असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया पण आता या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेला आहे. आता फर्स्ट इयरचे जे काही विद्यार्थी आहे, फर्स्ट सेमिस्टर आज फर्स्ट सेमिस्टरचाच आपण या ठिकाणी विचार करूया. त्यांना फर्स्ट सेमिस्टरला आय-के-एस आणि ई-व्ही-एस नावाचे सब्जेक्ट आहे. यांची परीक्षा विद्यापीठ घेणार नाही. ही काळजीपूर्वक बाब लक्षात घ्या. त्यापैकी आय-के-एस हा जो काही विषय आहे आणि ई-व्ही-एस हा जो काही विषय आहे, त्याची परीक्षा कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाईल. म्हणजे त्याचा विद्यापीठाचा पेपर येणार नाही. विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये हा विषय समाविष्ट असणार नाही. तर त्याची परीक्षा घेऊन त्याचं इव्हॅल्युएशन करण्याची जबाबदारी ही कॉलेजकडे असणार आहे. त्यामध्ये आय-के-एस नावाचा जो काही विषय ज्याला इंडियन नॉलेज सिस्टम असं आपण म्हणूया, त्याला 2 क्रेडिट आहे. तर विद्यापीठाने दिनांक 9/7/2026 रोजी महाविद्यालयाने एक परिपत्रक पाठवलं. आज जवळ-जवळ मी हा व्हिडिओ 4 ऑगस्ट 2026 रोजी पब्लिश करत आहे किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत आहे. दिनांक 9 जुलै 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अफिलिएटेड कॉलेजला किंवा इन्स्टिट्यूटला एक वेब मेल थ्रू मेसेज केलेला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं, की स्टुडंट जे काही आहे, जे फर्स्ट सेमिस्टरचे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस किंवा अन्य फर्स्ट वर्गाचे जे काही विद्यार्थी असणार आहे, तर त्या वर्गांना 2 क्रेडिटचा आय-के-एस नावाचा जो काही जेनेरिक मॅन्डेटरी सब्जेक्ट आहे, तर या सब्जेक्टसाठी ऑनलाईन त्यांना कामकाज करायचं आहे. त्याकरता विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करा, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर हा काही इंग्लिशमधला पॅराग्राफ आहे, तो तुम्हाला दाखवतो. मराठीतून तो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणत की आपल्या सर्वांना ज्ञातच आहे, की बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी यासारख्या अभ्यासक्रमांना आय-के जेनेरिक हा 2 श्रेयांकाचा विषय पहिल्या सेमिस्टरसाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे. पण सर्व संस्थांकडे याबाबतचे प्रशिक्षित शिक्षक नाहीत, असं विद्यापीठाचं म्हणणं आहे. त्यामुळे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणाली राष्ट्रीय केंद्र गेल्या 2 वर्षापासून एक ऑनलाईन अभ्यासक्रम चालवत आहे, आय-के-एस रिलेटेड. तर हजारो विद्यार्थी आणि अनेक संस्थांनी याचा लाभ घेतला आहे.
आपण या दिलेल्या प्रतिसादाबाबत हे केंद्र आपले आभार व्यक्त करत आहे, अशी पण माहिती त्यांनी दिली. त्यांनी याबाबत सांगितलंय, की IKEAचा अभ्यासक्रम तरुणांना भावेल अशा ॲनिमेशन, चित्र, प्रमाणित भाषा याने परिपूर्ण केलेला आहे. या अभ्यासक्रमात एकूण 30 व्हिडिओ अंतर्गत तसेच बाह्य परीक्षा देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे. अनेक संस्थांच्या विनंतीनुसार या अभ्यासक्रमाचे शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ₹300 केलेले आहे. कृपया याची नोंद घ्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अगोदर या विषयाची नोंदणी करता जवळ-जवळ ₹1000 होतं. नंतर ₹500 केलं आणि आता जवळ-जवळ ₹300 पर्यंतच हे शुल्क करण्यात आलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे, की हे पैसे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकडून कलेक्ट करा आणि विद्यापीठाने एक पोर्टल दिलेलं आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करा. ज्याला कॉलेजचं BCUD लॉगिन आहे, त्या लॉगिनमध्ये त्यांनी ऑनलाईन सर्व्हिसेस टॅब दिलेला आहे. त्यामध्ये IKS नावाची एक टॅब दिलेली आहे. तिथे एक एक्सेल शीट दिसेल. ती एक्सेल शीट डाउनलोड करायची आहे. त्यामध्ये डेटा फिल करायचा आहे. जे विद्यार्थी 2025-26 आणि त्याच्या पुढच्या अभ्यासक्रमाला एनरोल झालेले आहेत, ते सर्व विद्यार्थी. याच्यामध्ये त्यांचा डेटा अपलोड करायचा आहे. ट्रान्झॅक्शन क्रिएट करायचं आहे. ही एक्सेल शीट अपलोड करायची आहे. क्रिएट ट्रान्झॅक्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक काही पेमेंटचं चलन निर्माण होईल. ते चलन क्रिएट करून ते बँकेत जमा करायचं आहे. त्याची पावती काढायची आहे. त्या पावतीवर सही शिक्का घेऊन तुम्ही ते पावती बँकेमध्ये जमा करायची आहे. बँकेकडे पैसे वर्ग झाल्यानंतर संबंधित खात्यात पैसे आल्यानंतर नंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना एक युजर नेम, पासवर्ड दिला जाईल. त्या बेसवरती विद्यार्थी त्यांचं लॉगिन करतील आणि त्या लॉगिनचे व्हिडिओ जे काही असणार आहे, 30 व्हिडिओ असतील, ते व्हिडिओ बघतील. त्यांच्यातले अंतर्गत आणि बाह्य परीक्षा त्याची देतील, म्हणजे इंटर्नल आणि एक्सटर्नल एक्झाम त्याची देतील आणि त्यांना त्या 2 क्रेडिटचा त्यांना लाभ होणार आहे. असा हा IKS नावाचा सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढं EVS नावाचा सब्जेक्ट आहे. त्याला एन्व्हायर्नमेंटल सायन्स असं म्हटलं जातं. तो देखील 2 क्रेडिटचा सब्जेक्ट आहे. एकूण 50 मार्क असतील. इंटर्नल एक्झाम, प्रॅक्टिकल, होम असाइनमेंट, अजूनही तुम्हाला काही प्रोजेक्ट्स वगैरे घेता आले, PPT प्रेझेंटेशन, MCQ व्हॉटएव्हर काही घेता आलं, त्या माध्यमातून तुम्ही कॉलेजला त्याचं असेसमेंट करू शकता. IKS आणि EVS हे सब्जेक्ट फर्स्ट इयरच्या प्रथम सत्रासाठी BA, BCom, BSc आणि अन्य अभ्यासक्रमासाठी अनिवार्य विषय आहे. त्यांची परीक्षा विद्यापीठ घेणार नाही. ही फक्त महाविद्यालयीन स्तरावर त्याची परीक्षा होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पद्धतीने या नवीन प्रणालीचा नवीन होणाऱ्या सिलेबसचा अपडेटेड अभ्यास करावा. आता मी तुम्हाला हा नवीन अपडेटेड सिलेबस कुठं बघता येईल फर्स्ट इयर BComचा नवीन फिनटेकचा, तर याकरता तुम्ही unipune.ac.in ऑफिशियल होम पेजला जा. इथे सिलेबस म्हणून कॉलम दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला रिवाइज सिलेबस अकॅडमिक इयर 2026 दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथे 1 नंबरलाच तुम्हाला कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टी दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथे कॉमर्स फॅकल्टी दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथे बघा BCom स्ट्रक्चर अँड सिलेबस इन फिनटेक. सेम फर्स्ट आहे, सेम सेकंडचा दाखवला आहे आणि M.Comचा पण सेम फर्स्टचा सिलेबस दाखवलेला आहे. यामध्ये जर का तुम्ही क्लिक केलं, थोडं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला सब्जेक्टची यादी दाखवलेली आहे. ओके. या ठिकाणी बघा, ही सर्व सब्जेक्ट सेमिस्टर फर्स्टची नवीन यादी या ठिकाणी दाखवलेली आहे. ज्यामध्ये इथे हे 8 विषय दाखवलेले आहे आणि 9वा विषय हा फिनटेकचा दाखवलेला आहे. तसंच हे म्हणजे इथं मेजर फर्स्ट, मेजर सेकंडचे हे सब्जेक्ट आहे. ओके आणि त्याचा डिटेल सिलेबस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघता येणारा आहे. ओके. हे जसं कॉस्टिंग वगैरे सब्जेक्ट सांगितला आहे. ऑफिस मॅनेजमेंट आहे. नंतर इथे सुद्धा तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग आहे. नंतर BEEचा आहे. वेगवेगळ्या विषयांचा सेमिस्टर फर्स्टचा सिलेबस या ठिकाणी दाखवला आहे. त्याच्यात सगळ्यात शेवटी इथे तुम्हाला फिनटेकचा सिलेबस दिलेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना BCom इन फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये करायचा आहे, ते विद्यार्थी हा सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. मग त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू फिनटेक आहे. नंतर डिजिटल पेमेंट ऑफ बँकिंग टेक्नॉलॉजी आहे. इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड रेग्युलेशन रिस्क इन फिनटेक आहे. त्यानंतर असे हे 4 सब्जेक्ट वगैरे तुम्हाला दाखवलेले आहे. एकूण 4 क्रेडिटसाठी हा सब्जेक्ट पहिल्या सेमिस्टरला असणार आहे. थेरॉटिकलच सब्जेक्ट आहे. यामध्ये कुठेही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दाखवलेले नाही. जसं अकाउंटला, कॉस्टिंगला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि थिअरी आहे, तसं या विषयाला दिलेले नाहीये. ओके. तसंच हा सेमिस्टर फर्स्टचा सिलेबस आहे. तसंच सेमिस्टर सेकंडचा पण इथे सिलेबस त्याची यादी दाखवलेली आहे. इथे तुम्हाला पेमेंट टेक्नॉलॉजी अँड फिनटेक ॲप्लिकेशन सेकंड दाखवलेला आहे. हा पण एक नवीन सब्जेक्ट इथे दिलेला आहे आणि M.Comच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे. ओके. सो M.Comचा अभ्यासक्रम आता 40-60 पॅटर्न फर्स्ट इयर ॲज वेल ॲज सेकंड इयर अशा दोन्हीही वर्गांना दाखवलेला
आहे. इथे सिलेबसची यादी दिलेली आहे, की एम-कॉमला तुम्हाला माहिती आहे पहिल्या सेमिस्टरला 6 सब्जेक्ट असतात आणि 2 सब्जेक्ट एक्स्ट्रा क्रेडिटचे असतात. एम-कॉमचे सब्जेक्ट कोणकोणते असतात, पॅटर्न काय आहे, याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला बघायला भेटेल. तो तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आता ज्या विद्यार्थ्यांना फायनान्शियल टेक्नॉलॉजीचं स्पेशलायझेशन घ्यायचं आहे, तर त्यांच्याकरता पहिला विषय कंपल्सरी मॅनेजमेंट अकाउंटिंग राहील. नंतर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, स्ट्रॅटेजिक, बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्लिकेशन या तिघांपैकी एक विषय त्यांना घ्यायचा असतो. हा दुसरा विषय असतो. नंतर तिसरा विषय रिसर्च मेथोडॉलॉजी कंपल्सरी आहे आणि फिनटेक स्पेशलायझेशन करणाऱ्याला हे 3 विषय कंपल्सरी असणार आहे. ज्यामध्ये फाउंडेशन ऑफ फिनटेक अँड डिजिटल इकॉनॉमी आहे 4 क्रेडिटला. 2 क्रेडिटसाठी डिजिटल पेमेंट सिस्टम आणि यू-पी-आय इकोसिस्टम आहे आणि तिसरा सब्जेक्ट आहे फायनान्शियल डेटा एनालिसिस यूजिंग एक्सेल अँड पॉवर बी-आय. याला 4 सब्जेक्ट 4 क्रेडिट आहे. असा 22 क्रेडिटचा हा सिलेबस पॅटर्न दाखवलेला आहे. तर संबंधित विद्यार्थ्यांनी हा सिलेबस काळजीपूर्वक बघा. काही जरी या अभ्यासक्रमाबाबत शंका असेल, तर मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. असाच अकॅडमिक सिलेबस काही-काही नवीन-नवीन फॅकल्टींना बी-एला वगैरे आलेला आहे. तर बी-ए आणि बी-कॉमला सुद्धा फर्स्ट इयर, सेकंड इयरला म्हणजे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीला फर्स्ट इयर, सेकंड इयरला 40-60 किंवा 20-30 पॅटर्न आहे. तर टी-वायच्या वर्गांना 30-70 किंवा 15-35चाच पॅटर्न असणार आहे. एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीचा आता सगळ्या वर्गांचा पॅटर्न हा 40-60 आणि 20-30 झालेला आहे. ओके. तर हा नवीन पॅटर्न आहे. नवीन विषयाला अनुसरून तुम्हाला हा व्हिडिओ केलेला आहे. या संदर्भात अजून काही नवीन माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्या विषयाचा व्हिडिओ लवकरच केला जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.